2 वर्ष सातत्यानं तुम्हा सर्व मुलांना चांगल्या पद्धतीचे भोजनाची व्यवस्था ज्यांनी केली ते महेश काळे आणि त्यांच्या सुविद्य पत्नी मनीषा काळे. जर मनीषा काळेताई या ठिकाणी उपस्थित असतील तर कृपया आपण व्यासपीठावर यायचं, आपला सन्मान आपण या ठिकाणी स्वीकारायचा आहे. आलेले आहेत का ताई? ठीक आहे. यानंतर 4 लोकांचा सन्मान मी माझं कर्तव्य समजतो. स्टेज व्यवस्था करणारा आमचा सचिन फुलपगार, ध्वनी योजना करणारे प्रसाद पळणिटकर, प्रकाश योजना करणारे दीपक भुयारकर आणि LCD आमचे जे सगळे शूटिंगवाले आहेत संभाजी पाटील, या चौघांना विनंती आपण व्यासपीठावरून आपला सन्मान स्वीकारायचा. चल दीपक, संभाजी पाटील नसतील तर त्यांच्या कोणी सहकारी असेल तर त्यांनी आपला सन्मान स्वीकारायचा. मी मोरे सरांना विनंती करतो की आपण कृपया त्यांचा सन्मान करायचा. सचिन फुलपगार, बालगंधर्व रंगमंदिराचे परदेशी सर असतील तर आपणही कृपया व्यासपीठावर यायचे, किंवा बालगंधर्व रंगमंदिराचं कोणी कर्मचारी जर असेल तर त्यांनी त्यांचा सन्मान स्वीकारायचा. गेले 2 दिवस सूत्रसंचालन करणारे सचिन सूर्यवंशी यांचा सुद्धा सन्मान मी मोरे सरांना करावा करण्याची विनंती करतो. प्राध्यापक सुशील गावंडे, शिवराज गावंडे यांना विनंती करतो आपण व्यासपीठावर यायचे. विजय कोलते साहेबांना विनंती करतो आपण ह्या दोघांचा सन्मान करायचा. प्राध्यापक सुशील गावंडे आणि शिवराज गावंडे. ही स्पर्धा जेव्हा आम्ही जाहीर केली, ही स्पर्धा जाहीर केल्यानंतर राज्यभर या स्पर्धेच्या आधी 2 ते 2.5 महिने ह्या स्पर्धेच्या परीक्षकांसमवेत मी स्वतः त्या विद्यापीठांमध्ये गेलो. त्या विद्यापीठाच्या प्रत्येक कॉलेजच्या सांस्कृतिक विभागाचा प्रमुख, कृषी शाळांचे प्रमुख यांच्या समवेत आम्ही बसलो आणि येणारी स्पर्धा कशी आहे, काय नेमकं आम्हाला आपल्याकडनं अपेक्षित आहे ते सर्व परीक्षकांच्या सानिध्यात आम्ही त्या कॉलेजेसना, कृषी शाळांना समजून सांगितलं. जे परीक्षक गेले 3 महिने ही स्पर्धा यशस्वी करण्याकरता राज्यभर माझ्याबरोबर फिरले, त्या परीक्षकांचा सन्मान करणं मी माझं कर्तव्य समजतो. मी आदरणीय मांदे सरांना विनंती करेल की आपण कृपया फॅशन शोच्या ज्या परीक्षक आहेत डॉक्टर सौ शिल्पा पेंडसे यांचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करायचा. डॉक्टर सौ शिल्पा पेंडसे. फॅशन शोच्या दुसऱ्या परीक्षक कुमारी दीपाली सिन्नरकर यांना विनंती करतो आपणही आपला सन्मान स्वीकारायचा. यानंतर गीत गायन आणि लाईट इंडियन म्युझिकचे जे परीक्षक होते ते प्रख्यात गायक प्रमोद रानडे, त्यांना शो असल्यामुळे ते येऊ शकले नाहीत, पण त्यांचे दुसरे सहकारी नचिकेत मेहेंदळे यांना मी विनंती करतो की आपण आपला सन्मान आमदार बापूसाहेब पठारे यांच्याकडनं स्वीकारायचा. लेख स्पर्धेमध्ये जे राज्यभर माझ्याबरोबर फिरले
ते सीटाचे मनोज जगताप यांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी होतोय। त्यांचा सन्मान आदरणीय बापूसाहेब पठार यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो। श्री मनोज जगताप। सीटाचे प्रदीप पाटील जर असतील तर त्यांनी सुद्धा व्यासपीठावर यायचे, त्यांचा सन्मान स्वीकारायचा। प्रदीप पाटील। यानंतर लेख स्पर्धेचे जे 2 परीक्षक होते प्रल्हाद यादव आणि प्रकाश शहा यांनी सुद्धा व्यासपीठावरून आपला सन्मान स्वीकारायचा। लेख स्पर्धेचं वैशिष्ट्य जवळपास 300 लेख या लेख स्पर्धेला आले आणि त्यातनं निवडक प्रत्येक विद्यापीठाच्या 3 लेख आपण महाअंतिम फेरी करता काढले आणि महाअंतिम फेरीमध्ये पहिल्या 3 क्रमांकाची पारितोषिक ही मुलींनी मिळवली हे सांगताना सुद्धा मला मनापासून आनंद होता। आदरणीय शहा सर। समूह नृत्याचे ज्या परीक्षक आहेत, ज्या राज्यभर फिरल्या, त्या सौ प्रज्ञा संदीप लाजूरकर यांनी व्यासपीठावर यायचे। आदरणीय बापूसाहेब पठारांना विनंती करतो की आपण त्यांचा सन्मान करायचा। दुसऱ्या परीक्षक आहेत प्रियांका आंबले यांना सुद्धा विनंती, आपण व्यासपीठावर यायचं। बापूसाहेब पठार यांना विनंती करतो की आपण त्यांचा सन्मान करायचा। तिसरी समूह नृत्याची परीक्षक इंडियाज गॉट टॅलेंट फेम, ज्यांनी पुण्याचं नाव भारतभर रोशन केलं, ती प्राची गरुड। तिला विनंती आहे की आपण आपला सन्मान या ठिकाणी स्वीकार। बापूसाहेब पठारांना विनंती करू आपण सन्मान। दोन परीक्षक ज्यांनी अतिशय महत्वाचं काम या स्पर्धेमध्ये केलं, वक्तृत्व स्पर्धा आणि पथनाट्य स्पर्धा। वर्ध्यामध्ये असलेले हरीश इथापे ज्यांचा नाट्य क्षेत्राशी अतिशय चांगला संबंध आहे। वक्तृत्व स्पर्धा आणि पथनाट्य स्पर्धेमध्ये ज्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीचं परीक्षण केलं, ते नाट्यकर्मी हरीश इथापे यांना विनंती करतो की आपण जितेंद्र जोशी करून आपला सन्मान स्वीकारायचा। एक नाट्यकर्मी दुसऱ्या नाट्यकर्मीचा सन्मान करतोय। ज्याची पिंजरा नावाची मालिका आता राज्यभर धुमाकूळ घालते आहे, कुंकुनी तर घातलेलाच आहे आणि सगळे रेकॉर्ड त्या दोन्ही सिरियलनी मोरले। त्या सिरियलचा लेखक आणि त्या सिरियल मधला कलाकार आणि वक्तृत्व स्पर्धा आणि पथनाट्य स्पर्धेचा परीक्षक माझा मित्र प्रवीण तरडे याला सुद्धा विनंती करतो की आपण या ठिकाणी येऊन व्यासपीठावर आपला सन्मान स्वीकारायचा आहे। जितेंद्र जोशीला विनंती करतो की प्रवीणचा आपण सन्मान करायचा। जितेंद्रने त्याच्या स्टाईलमध्ये सांगितलंय, पव्या असाच पुढे जात राहा। ही सर्व स्पर्धा यशस्वी करण्याकरता ज्यांनी ज्यांनी मदत केली त्या सर्व हितचिंतकांचं मी मनपूर्वक स्वागत करतो, आभार मानतो। पुण्याच्या ऍग्रिकल्चर कॉलेजचे असोसिएट डीन आदरणीय उल्मेक सर, आदरणीय पवार सर ज्यांनी विद्यार्थ्यांची अतिशय चांगली राहण्याची व्यवस्था केली। राहुरीचे असोसिएट डीन RS पाटील सर जे गेले 2 दिवस आमच्याबरोबर या स्पर्धेमध्ये आम्हाला मदत करतायत, त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं मी सीटा पुणे जिल्हा कृषी विकास प्रतिष्ठानच्या वतीनं या ठिकाणी स्वागत करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।